2025च्या प्रिलिम्समध्ये तुमचा स्कोअर कमी येतोय, प्रिलिम्सची भीती वाटते. ॲट द सेम टाइम मेन्सची पण प्रिपरेशन करायची आहे, रायटिंग व्यवस्थित झालेलं नाही आहे, ऑप्शनलला किती वेळ द्यायचा, एसीची प्रॅक्टिस नेमकी कधी करायची, हे सगळे प्रश्न तुमच्यासमोर असतील ये समस्या है रे, क्या बोलने का। तर त्याच्यासाठी एक सोल्युशन आहे, एकच सोल्युशन आहे, ते आहे इंडिव्हिज्युअल रायटिंग प्रोग्राम, IWP प्रोग्राम. याच्यामध्ये आम्ही एक्झॅक्टली काय करतो तर तुमच्या दिवसाचं डिव्हिजन आम्ही ऑप्शनल, मेन्सचा एक सब्जेक्ट आणि प्रिलिम्सचा एक सब्जेक्ट या पद्धतीने आत्तापासूनच तुम्हाला करून देतो. प्रिलिम्सच्या सब्जेक्टसाठी एक सर्टन तुम्हाला टार्गेट दिलं जाईल, तेवढ्या कालावधीमध्ये तुम्ही ते टॉपिक्स रीड करायचे आहेत त्या सब्जेक्टमधले, त्याच्यावरती नंतर काही दिवसांनंतर डेली MCQ तुम्हाला सॉल्व्ह करायला दिले जातील. ठीक आहे, हा झाला पहिला स्लॉट. सेकंड स्लॉट आहे GSचा एक पेपर मेन्सचा, तुम्हाला तो रीड करण्यासाठी सांगितलं जाईल. 3 दिवस दिले जातील टॉपिक्स काही रीड करण्यासाठी. 3 दिवसानंतर तुम्हाला त्याच्यावरती टेस्टसाठी बोलवलं जाईल, त्या टेस्टचं इव्हॅल्युएशन करून दिलं जाईल, त्याचा मॉडेल आन्सर देखील तुम्हाला दिलं जाईल. आणि तिसरा स्लॉट असणार आहे ऑप्शनलसाठीचा. ऑप्शनलची प्रिपरेशन तुम्ही करायची आहे, दर 15 दिवसांनी ऑप्शनलची देखील तुमची टेस्ट याच्यामध्ये घेतली जाणार आहे. या पद्धतीचं शेड्यूल हे डिसेंबरपर्यंत चालेल. डिसेंबर नंतर ऑप्शनल जो आहे तो कट केला जाईल. जानेवारीपासून पुढं प्रिलिम्सचा एक सब्जेक्ट आणि मेन्सचा एक सब्जेक्ट या पद्धतीने तुमचा रायटिंग आणि MCQची प्रॅक्टिस ती तशीच सुरू राहणार आहे. त्यावेळी आठवड्यातून 2 वेळेच्या ऐवजी एकदा आपण रायटिंगसाठी बोलवणार आहोत आणि प्रिलिम्सला जास्त फोकस करणार आहोत. ॲट द सेम टाइम त्याच वेळी प्रिलिम्सची प्रिपरेशन तुमची जी फुल फ्लेजने सुरू होणार आहे, त्या दरम्यान आपण तुमच्या सब्जेक्ट वाईज टेस्ट घेणार आहोत, प्रिलिम्सच्या आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट देखील घेणार आहोत. हा प्रोग्राम तुमचा जो आहे तो 1 इयरपर्यंत चालणार आहे. तुम्ही प्रिलिम्स दिल्यानंतर 31 मेला जी प्रिलिम्स आहे त्याच्यानंतर 1 जूनपासून इमिडिएटली तुमचं लगेच रायटिंग स्टार्ट केलं जाईल परत एकदा. या सगळ्या प्रोसेसमध्ये संडे टू संडे तुम्हाला एसेटचा टॉपिक दिला जाईल लिहिण्यासाठी, तो देखील इव्हॅल्युएट करून दिला जाईल आणि त्याच्यावरती देखील तुम्हाला सजेशन्स दिल्या जातील. त्यामुळं अगोदर सांगितलं की तुमच्या या सगळ्या प्रोसेसमध्ये वन स्टॉप सोल्युशन याच्यामध्ये कोणतं असणार आहे तर ते आहे IWP. थँक्यू.